आज आपण मराठी विषयामध्ये मराठी साहित्य एकांकिका आणि भाषिक कौशल्य विकास या पुस्तकामधून एकांकिका हंडाभर चांदण्या ही एकांकिका आपण अभ्यासली आहे. भाषिक कौशल्यामध्ये आपण बरेचसे प्रश्न मागील काही रेकॉर्डिंग्समध्ये अभ्यासले आहेत. आज आपण पुढील प्रश्न अभ्यासणार आहोत. पुढचा प्रश्न आहे, भाषांतराची आवश्यकता सांगून भाषांतराचे महत्त्व विशद करा. आता भाषांतर म्हणजे काय? जागतिकीकरणाचा विचार करत असताना आज बहुभाषिक संज्ञापन क्षेत्रात भाषेची नैपुण्य म्हणजे समजणे, लिहिणे, वाचणे, माहिती असून चालत नाही, तर भाषेची प्रगत नैपुण्य रूपांतर करणे, विस्तार करणे, संक्षेप करणे, पुनर्लेखन करणे, भाषांतर करणे अवगत असणे गरजेचे आहे. तसेच भाषांतर करण्यासाठी दोन भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्या भाषांची वैशिष्ट्ये, मूळ भाषा तसेच लक्ष्य भाषेचे रचना तंत्र, त्यातील व्यवस्था याचेही ज्ञान उपयुक्त असे ठरते. आता भाषांतराचे महत्त्व. आजच्या इंटरनेटच्या, मोबाईल्स व डिजिटलच्या युगात जर अधिक जवळ येऊ लागले आहे. जग आपल्याला या गोष्टीमुळे अधिक जवळ आलेले दिसून येते. संपर्क माध्यमातून जगातील एका टोकाचा दुसऱ्या टोकाशी तत्क्षणी संपर्क होत आहे. जागतिकीकरणामुळे देशादेशातील शिक्षण, नोकरी, व्यवसायाच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. या साऱ्यांचा परिणाम म्हणजे भिन्न भिन्न भाषा बोलणारी, भिन्न भिन्न देशातील, भिन्न भिन्न संस्कृतीची माणसे आज एकत्र येऊन काम करत आहेत. एकमेकांच्या भाषा समजावून घेत आहेत. मानवी कार्यक्षेत्र हे आज जागतिक रूप धारण करत आहे. परिणामतः यामध्ये यशस्वी होण्यासाठी, टिकून राहण्यासाठी बरीच सुशिक्षित माणसेही बहुभाषिकत्व ही एक विशेष पात्रता संपादन करत आहे. म्हणजे सुशिक्षितांबरोबर बहुभाषिकत्व ही काळजीही किंवा काळाची एक मोठी गरज नव्हे, तर मानवाची महत्त्वाची गरज बनलेली आहे. आज भाषांतराची प्रक्रिया घडत असताना ज्या भाषेतील मजकुराचे भाषांतर करायचे ती मूळ भाषा आणि ज्या भाषेमध्ये ते भाषांतर करायचे ती लक्ष्य भाषा असे शब्दप्रयोग केले जातात. आता भाषांतरकाराला मूळ भाषा, लक्ष्य भाषेची प्रकृती, तिचे वळण, तिच्यातील शब्द व शब्दांचा क्रम याविषयी नियम पाळणे महत्त्वाचे आहे. प्रश्न 13वा तुम्हाला दिलेला आहे. भाषांतर तंत्र स्पष्ट करा किंवा भाषांतर करत असताना लक्षात घ्यावयाची काही बाबी आहेत ते तुम्हाला थोडक्यात सांगायचे आहेत. आता जागतिकीकरणाचा विस्तार करत असता इंग्रजी ही ज्ञान भाषा समजली जाते व आंतरराष्ट्रीय स्तरावर भाषेचा अवलंब केला जातो. विचारांचे आदान प्रदान, संवाद कौशल्यही इंग्रजीतून साधले जाते. त्यामुळे इंग्रजी मराठी किंवा मराठी इंग्रजी अशी भाषांतरे केली जाते. ही परत ठेवायच्या बाबी खालीलप्रमाणे आहेत. 1. एका भाषेतील आशय दुसऱ्या भाषेत व्यक्त करत असताना सारखा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दाला शोध घ्यावा लागतो. जसा समाज, संस्कृती असते तशीच त्याला भाषा अशी असते. तसाच त्याच पद्धतीचा शब्दसंग्रह असतो. प्रत्येक वेळी प्रति शब्द मिळेलच असे नाही. उदाहरणार्थ, मित्राचे यश पाहून त्याच्या पोटात दुखू लागले. या वाक्याचे सीइंग हिज फ्रेंड्स प्रोग्रेस हॅज स्टमक स्टार्टेड ॲक्टिंग असे भाषांतर करणे चुकीचे आहे. त्यांचे भाषांतर सीइंग हिज फ्रेंड प्रोग्रेस ही वॉज जेलस अशा प्रकारे करावे लागते. किंवा कमळाच्या पानाप्रमाणे डोळे असलेली स्त्री आहे. वुमेन हॅव्हिंग आईज लाईक अ लोटस लीफ असे शब्दांतर करणे, भाषांतर करणे चुकीचे आहे. भाषांतराच्या दृष्टीने लोटस आईज्ड वुमन अशा पद्धतीने भाषांतर करावे लागते. आता संस्कृतीमध्ये भाषामुळे भेदामध्ये, शब्दांमध्ये अडचणी निर्माण होतात. विज्ञान, तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रातही नवे शोध लागलेले आहेत. नव्या कल्पना उदयाला आलेल्या आहेत. अशा वेळी परिभाषिक शब्दांची निवड करताना अडचण येते. अशा वेळी मूळ भाषेतील शब्द जसाच्या तसा लक्ष्य भाषेत वापरला जातो. उदाहरणार्थ, टेबल हा इंग्रजी शब्द मराठीत चारपाई न म्हणता टेबल असाच वापरला जातो. इलेक्ट्रॉनिक सारखा शब्द कित्येक वेळा मराठीत तसाच वापरला जातो. ड्रीप इरिगेशनसाठी ठिबक सिंचन असा शब्द वापरला जातो आणि तो अर्थपूर्णही ठरतो.
इंग्रजीचे मराठीत भाषांतर करत असताना इंग्रजी जो वाक्यरचना आहे त्यामध्ये व्याकरणाची वैशिष्ट्ये विचारात घ्यावी लागतात. आता मराठी भाषेतील वाक्यरचना तिचे व्याकरण इंग्रजी व्याकरणापेक्षा वेगळे आहे हे लक्षात ठेवूनच भाषांतर करणे गरजेचे आहे. यामधला तिसरा आणि महत्त्वाची बाब तर अशी आहे की इंग्रजी भाषेत कर्ता, क्रियापद आणि कर्म अशा वाक्यरचनेचा क्रम असतो. या मराठी भाषेत कर्ता, कर्म, क्रियापद अशा वाक्यरचनेचा क्रम असतो. आता इंग्रजीमध्ये कर्तरी प्रयोगाचे वाक्य व कर्मणी प्रयोगाचे वाक्य मराठीत तसेच्या तसेच राहतीलच असे सांगता येत नाही. काळाची ही व्यवस्था इंग्रजीत आहे की नाही प्रमाणात मराठीत पाळणे शक्य होईल. सारांश भाषांतर करत असताना वरील बाबी लक्षात घेतल्या असता आता यंत्रणेकडून भाषांतर करून घेतले जात असेल तरी भाषांतरकाराची प्रकृती, त्याचे दोन भाषा, समाज, संस्कृती यांचे सखोल असणारे ज्ञान भाषांतराला प्रभावी बनवते. अशा भाषांतरात भाषणकर्त्याची अचूक समज आणि सूक्ष्म जाणीव व्यक्त झालेली असते. भाषांतरकाराच्या व्यक्तिमत्वाचा स्पर्श भाषांतरकाराला झालेला असतो. त्यामुळे भाषांतर जसे शास्त्र तसेच ती एक कलाही ठरत असते. पुढे तुम्हाला 14वा प्रश्न विचारला गेलेला आहे. भाषांतर करत असताना निर्माण होणाऱ्या समस्या लिहा. आता भाषांतर शब्दातील भाषांतर जे आहे आशयनिष्ठ भाषांतर तसेच स्वैर भाषांतर अशा कोणत्याही प्रकारे भाषांतर प्रक्रियेमध्ये समस्या निर्माण होतात त्या पुढील प्रमाणे तुम्हाला दिलेले आहे. मुळात भाषांतर करत असताना भाषांतरकाराला दोन्ही भाषिक संस्कृती नीट समजली नसेल तर मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होतात. भाषेचे वळण भाषेची रचना नीटसरपणे लक्षात घेतली तरच अनुवादाला भाषिक लय प्राप्त होते. शब्दनिष्ठ अनुवादाचा लक्ष्य भाषेत मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात. उदाहरणार्थ हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या अडगळ या शब्दाला गोरख थोरात यांनी कबाड या शब्द वरलेला आहे. तरीही अडगळचा मतितार्थ कबाड या शब्दामध्ये उतरलेला आहे असे वाटत नाही. आता मराठीतील झिरंग वरण या पदार्थाचे इंग्रजीत कशाला तरी भारतीय भाषांतर पर्यायवाचक शब्द शोधायला अडचण निर्माण होते. आता भाषांतराचं संस्कृतीनिष्ठ आणि भाषानिष्ठ अशा समस्या इथे निर्माण झालेल्या दिसून येतात. 15वा प्रश्न आहे. भाषांतर म्हणजे काय ते सांगून भाषांतराचा प्रकार लिहा. आता भाषांतर म्हणजे काय? आता प्रत्येकाचं भाषांतराचं मत वेगवेगळं आहे. त्यामध्ये डॉक्टर मधुकर मोकाशी यांचं भाषांतराबद्दलचं मत आहे. भाषांतर म्हणजे एका भाषेतील आशय, भाव आणि शैली यांचे दुसऱ्या भाषेत अभिव्यक्त करणे. एका भाषेतील आशय व भाव दुसऱ्या भाषेत संक्रमित करणे म्हणजे भाषांतर. भाषांतर म्हणजे एका भाषेतील मजकूर, त्यांचा आशय आणि अभिव्यक्तिजन्य अनुभव यांसह दुसऱ्या भाषेत उतरवण्याची प्रक्रिया होय. थोडक्यात एका भाषेतील आशय दुसऱ्या भाषेत प्रतिनिर्माण करत जाणे. भाषांतराचे दोन प्रकार आहेत, मूलनिष्ठ भाषांतर आणि लक्ष्यनिष्ठ भाषांतर. त्यामध्ये मूलनिष्ठ भाषांतर म्हणजे काय? मूलनिष्ठ भाषांतर म्हणजे मूळ भाषेतील वाक्यरचना, शब्दरचना आणि शैली यांचे तंतोतंत भाषांतर करणे. मूलनिष्ठ भाषांतराची वाक्यरचना, शब्दरचना आणि शैली यांचे तंतोतंत भाषांतर करणे आणि ह्याच्यामध्ये मजकुराचे शब्दशः भाषांतर करण्यास येते. मूळ भाषेतील मजकूर, वाक्यरचना, शब्दक्रम, शैली, शब्द उपवाक्य मुळाभर हुकूम ठेवलेले जातात. अशा प्रकारे भाषांतर हे मूळ भाषेचे प्रामाणिक असेल तरी क्लिष्ट व कृत्रिम असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. शब्दशः भाषांतराचा मूळ उद्देश भाषेची रचना लक्षात आणून देणे हा असतो. मात्र असा उद्देश असला तरी मूळ लेखनातील विचाराचे आकलन करण्याची अडचण निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. आता भाषांतर करत असताना एक महत्त्वाची गोष्ट घडू शकत आहे ती म्हणजे कोणतीही भाषा मूळ भाषेचे व लक्ष्य भाषेचे स्थान घेऊ शकत नाही. उदाहरणार्थ बायबल मूळ ख्रिस्ती भाषेत असलेल्या संस्कृतीचे जागतिक सर्व भाषेत बोलीभाषा भाषांतर झालेले आहे. इसवी सन 2011 मध्ये फ्रान्सिस दिब्रिटो यांनी सुबोध बायबल भाषांतरित केले नाही तर काव्यात्मक शैली भावानुवाद केलेला आहे. त्यासाठी
त्यांनी मूळ हिब्रू व ग्रीक भाषेतील संहिता समजावून घेतली. या ग्रंथाला मराठी वाङ्मय स्पर्श झाल्याने निर्मिती मूल्य उच्च दर्जा आहे. एकंदरीत मूळनिष्ठ भाषांतर म्हणजे शुद्ध भाषांतर होय. भाषांतरकाराजवळ जिज्ञासू व संशोधक वृत्ती असावी. तसेच भाषांतरात केलेली फेरबदलही लक्षात घ्यावा लागतो. उदाहरणार्थ प्रक्षेपण, अवक्षेपण, संक्षेप यासाठी शोध घ्यावा लागतो. श्रेष्ठ भाषांतराचे साहित्यकृती मुक्तेश्वराचे महाभारत, दमयंती, स्वयंवर, संगीत, सौभद्र व इत्यादी. दुसरं आहे लक्ष्यनिष्ठ भाषांतर. लक्ष्यनिष्ठ भाषांतर करत असताना लक्ष्य भाषेत वाक्यरचना, शब्दरचना भिन्न असेल तरीही मूळ भाषेला अनुसरूनच भाषांतर केले जाते. येथे मूळ भाषेतील आशयावर लक्ष्य भाषेचा साज चढविला जातो. म्हणूनच मूळ भाषेतील आशय मजकुराशी प्रामाणिकपणे तसेच लक्ष्य भाषेतील सुसंवादी लेखन केले जाते. अशा प्रकारचे भाषांतर हे स्वाभाविक व अकृत्रिम वाटले पाहिजे अशी अपेक्षा असते. मूळ भाषेतील आशयावर लक्ष केंद्रित केले जाते. लक्ष्यनिष्ठ भाषांतर हे ललित वाङ्मयाचा भाषांतर म्हणजेच महत्त्वाचे असून आशय व अर्थच लक्ष्य असतो. म्हणजेच लक्ष्यनिष्ठ भाषांतरही खरी भाषांतरी कलाकृती होय. अशा प्रकारच्या भाषांतरात लक्ष्य भाषेची प्रकृती, तिचे वळण, तिच्यातील शब्द, शब्दक्रम, वाक्यरचना इत्यादींचे नियम पाळावे लागतात. अशा प्रकारे केलेले भाषांतर खगोल अभ्यासक स्टीफन हॉकिंग यांच्या अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम या साहित्यकृतीचा मराठी अनुवाद असा आहे. भाषांतराचे विविध प्रकार आणि रूप सांगितले. 15 त्यांनी विचारलेला आहे पुढचा की भाषांतर करतो त्याचे गुण आपण पुढे बघणार आहे. भाषांतर करत असताना भाषांतरकर्त्याला फक्त भाषेचे ज्ञान अवगत असून चालत नाही, तर त्यासाठी तो कोणत्या भाषेतील साहित्याचे भाषांतर करणार आहे, त्या भाषेचा भूगोल, हवामान, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक पार्श्वभूमी, घडामोडीची माहिती असणे त्याला आवश्यक आहे. पुढे सांगितले आहे जो काही भाषाकार आहे त्या भाषांतरासाठी शब्द निवड व त्याचा भाषिक, सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय स्वरूपाच्या संकल्पनेची जाण असणे त्याला गरजेचे आहे. ग साहित्य कृती विषयी आणि वाङ्मय जाण समक्ष असे काय घ्यावे व काय नको हे आपोआप त्यास समजते. घ भाषण करत असताना कोणतेही साहित्यकृती निवडायची हा निर्णय घेताना तो स्व आवडी-निवडी, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक वातावरण, प्रकाशनाची गरज, विशिष्ट साहित्य संस्थांची धोरणे व प्रकल्प यांचा विचार करावा. आता भाषांतरकर्त्याने मूळ मजकुराशी इमान राखावे. भाषांतर गुंतागुंतीचे क्लिष्ट करू नये. शास्त्रीय व तांत्रिकी बाबींबरोबरच त्या विषयांचे ज्ञानही असावे. त्याने मूळ भाषेची किचकट तपासणी समजून घ्यावी. म्हणूनच भाषांतर हे काही वेळा उच्च कोटीचे असते. अशा वेळी भाषांतरकाराजवळ अनुभव, भाषांतर उत्तम प्रभुत्व, शीघ्र ग्रहणशक्ती, बहुश्रुतता, आत्मविश्वासपणा इत्यादी अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला खाली काही भाषांतराचे मराठीतून इंग्लिशमध्ये कशा प्रकारे भाषांतर केलेले आहे तुम्हाला खाली त्याचे काही उतारे दिलेले आहेत ते तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे तुम्हाला इथे मराठीचं भाषांतर इंग्लिशमध्ये केलेलं आहे. असे तुम्हाला 2 उतारे इथे दिलेले आहेत. हे दोन्ही उतारे तुम्ही व्यवस्थित वाचायचे आहे. आणि सरावासाठी तुम्हाला मराठीचे काही उतारे दिले आहेत. ट्रान्सलेशन तुम्ही इंग्लिशमध्ये त्याचं भाषांतर करू शकता. सरावासाठी तुम्हाला जवळपास 3 उतारे इथे दिलेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला भाषा उपयोजितांची विविध आविष्कारांची रूपे हा जो पाठ आहे हा इथे संपलेला आहे. आपलं हे मराठीचं जे पुस्तक आहे एकांकिका आणि भाषिक कौशल्य विकास जे पूर्ण पुस्तकाची पूर्ण पाठाचे स्वाध्यायकृतीचं अध्ययन झालेलं आहे. सर्व प्रश्न आपण सगळ्या बाजूंनी अभ्यासलेले आहे, वाचलेली आहे. तुम्ही पुन्हा एकदा सर्व रेकॉर्डिंग्स व्यवस्थित ऐकायचे आहे, समजून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला जे पण काही समजलेलं आहे त्याचा सगळ्यांचा सराव तुम्ही तुमच्या मराठीच्या नोटबुकमध्ये करायचा आहे. धन्यवाद.